नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आपलं? दीपाराव मोठे. अच्छा, मोठे मॅडम. गाव तुमचं मॅडम? मुळशिंगी. मुळशिंगी, कोल्हापूर. हो. काय करता तुम्ही? मी पत्रकार आहे. पत्रकार आहात. ओके. तुम्ही आमच्या समर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या मिस्टरांसाठी एक प्रोडक्ट नेला होता. हो. काय आजार होता त्यांना आणि कोणता प्रोडक्ट नेला होता? ते ड्रिंक खूप करत होते. बरं. आणि स्प्रे निको नेला होता, म्हणजे हा प्रोडक्ट नेला होता तुम्ही? हा, बरोबर. बरोबर ना? हो हो. ओके. त्यांचं काय वय आहे साहेबांचं? 43. 43 वय. किती वर्षापासून ड्रिंक करत होते? जवळजवळ 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले ते ड्रिंक करतात. हो. बरं. ड्रिंकचं प्रमाण किती, कमी होतं का जास्त होतं? जास्त होतं. जास्त. अच्छा. तर आमच्या संस्थेची माहिती मिळाली, तुम्ही स्प्रे नेला आणि मग हो. काय घडलं त्याच्यानंतर? काय नाही, स्प्रे घेतल्यानंतर त्यांना बाकीचे सुद्धा व्यसन होते. तंबाखू खाणे, पुडी म्हणजे ते गुटखा खाणे. हो. आणि जेव्हा स्प्रे हे केला तर ती सगळी चव त्यांना अशी मातीसारखी लागायची. स्प्रे मारायला चालू केल्यापासून चव बदलली. बरं. पूर्ण. त्यानंतर ते ड्रिंक जे करत होते ते सुद्धा, त्याची सुद्धा चव बदलली त्यांची. ड्रिंकची चव पण लागेल आणि नशा पण व्हायची बंद झाली. हो. ओके. आणि आता तर पूर्ण म्हणजे टोटली बंद केली त्यांनी. ओके. म्हणजे आपल्या स्प्रेचा कोर्स साधारण किती महिन्याचा केला तुम्ही? मला पूर्ण बॉटल पण संपायची गरज लागली नाही. ओके. तोपर्यंत त्याला चांगला रिझल्ट आला. चांगला रिझल्ट आला. ओके. आता पूर्णपणे दारूही बंद आहे, टोटली. तंबाखू बंद आहे, हो हो. गुटखाही बंद आहे. हो. आता बॉडीमध्ये वगैरे फरक पडलाय, जेवण वगैरे व्यवस्थित जातं? भरपूर जेवतात आता. आधी जेव्हा म्हणून मागे लागावं लागायचं, आता भरपूर जेवतात. आता भरपूर जेवतात. ओके. आमच्या व्यसनमुक्ती अभियानानं तुम्ही खुश आहात? हो हो. ठीक आहे. दुसरा मुद्दा